गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण फुल रिव्हिजन ही जी आपण बुद्धिमत्तेसाठी सुरू केलेली रिव्हिजन आहे, बुद्धिमत्ता या विषयाच्या अनुषंगाने सगळ्याच परीक्षांना उपयुक्त ठरणारे प्रश्न आपण यात पाहत आहोत। आजचा जो आपला भाग आहे तो आहे आकृत्या मोजणे। आकृत्या मोजणे म्हणजे काय? ह्यात आपण 3 टप्पे केलेले आहेत। 3 टप्प्यांमध्ये रेषाखंड मोजणे, चौरस चौकोन मोजणे आणि कोन मोजणे, बरोबर। तीनही प्रकारच्या वेगवेगळ्या आकृत्या आहेत, त्यामध्ये भरपूर प्रश्न सोडून घेणार आहोत आणि या संदर्भात प्रत्येक आकृतीला लागणारी सूत्र आणि ट्रिक आपण देणार आहोत। म्हणजे काय? रेषाखंड मोजणे हा जो भाग आहे ह्याच्यामध्ये रेषाखंड समजावून घेऊ। रेषाखंडामध्ये जर समजा एवढे तुकडे केलेले आहेत तर तो मोजायचा कसा याची ट्रिक आपण पाहणार आहोत। घटक सुरुवातीपासून शेवटपर्यंत समजून घ्या, यानंतर अशा प्रकारचा कुठलाच प्रश्न तुमच्याकडनं चुकणार नाही, मी गॅरंटी देतो, ठीक आहे। त्याच्यानंतर चौरस आणि आयत। मग चौरस म्हणजे काय इथपासून तर आपण आयत कसा मोजायचा त्याची ट्रिक काय, त्याचे सूत्र काय, त्याच्यावरती येणारे प्रश्न जे आहेत, एवढे चौरस दिलेत ह्याच्यासाठी काय करायचं, बेरीज करून काढायचा, वर्ग करायचा की ह्याची आपल्याला ह्याच्या ज्या ट्रिक आहेत या सुद्धा ट्रिक आपण समजून घेणार आहोत। त्याच्यानंतर तिसऱ्या भागामध्ये कोण मोजायचे। आधी कोण म्हणजे काय ह्याच्यापासनं एका आकृतीमध्ये समजा अशा 5-6 रेषा मारलेल्या आहेत तर ह्याच्यात किती कोण होतील याच्यासाठी सुद्धा ट्रिक आपण केलेले आहेत। ट्रिक उपलब्ध आहेत, त्या सगळ्या तुम्हाला सराव करून सांगणार आहे, त्याच्यावरचे भरपूर प्रश्न घेणार आहे। 1 तासापेक्षा अधिक कालावधीचा हा भाग होईल किंवा त्याच्या जवळपास होईल, पण एकही घटक त्यातला चुकू नका। वही सोबत ठेवा, पेन सोबत ठेवा आणि शांतपणे एका बाजूला बसा, गर्दीच्या ठिकाणी बसू नका। घटक जर एकदा सूत्रांसहित आणि ट्रिक सहित लक्षात आला तर परीक्षेला ह्याच्यावरती हे जे प्रश्न आहेत ना, वेळ अजिबात घेणार नाहीत, तुमचा वेळच जाणार नाही। याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, ज्या वेगवेगळ्या बहुभुजाकृती आहेत त्यांच्या सुद्धा जे काही सूत्र आहेत किंवा त्याच्यावरचे अवघड प्रश्न आहेत ते समजून घेऊ। सगळ्याच परीक्षांना उपयुक्त असणारा घटक आज आपण घेणार आहोत, त्याची रिव्हिजन घेणार आहोत। चला रिव्हिजनला सुरुवात करू आणि सगळे सूत्र समजावून घेऊ। ओके, चलो। आज आपण जो घटक पाहणार आहोत तो छान आहे, इंटरेस्टिंग आहे आणि सोपा आहे। बरं, त्यामध्ये इंटरेस्टिंग काय आहे तर त्यामध्ये तुम्हाला नवीन ट्रिक्स समजणार आहेत, काही क्लुप्त्या आहेत, एखादी आकृती कशी मोजायची। यानंतर हा जो भाग आहे हा आपण जवळजवळ 4 ते 5 भागात बनवणार आहोत। यातला पहिला भाग आपण आज पाहत आहोत। भाग असा आहे अभाषिक अशाब्दिक म्हणजे काय, ज्याच्यामध्ये शब्द नाहीत, शब्द आहेत पण जास्तीत जास्त पार्ट हा आकृत्या मोजण्याचा आहे। कशाचा आहे? आकृत्या मोजण्याचा। यासाठी या भागात आधी आपण आकृत्या समजावून घेणार आहोत। म्हणजे एखादं उदाहरण देतो, रेषा, यात आपण रेषा समजून घेणार, त्यानंतर किरण समजावून घेणार आणि रेषाखंड समजावून घेणार। त्यानंतर रेषा मोजायच्या कशा किंवा रेषाखंड कसा मोजायचा, त्यानंतर किरण कसा मोजायचा हे आपण समजावून घेणार आहोत, ठीक आहे। म्हणजे काय, ते तुम्हाला आकृतीमध्ये 1-2 तुकडे करून देतील आणि त्याच्यात एकूण किती होतात ते मोजायला सांगतील, ठीक आहे। इंटरेस्टिंग घटक आहे। आपण पहिल्यांदा सुरुवात करू रेषा या भागाला। घटक आहे अशाब्दिक आकृत्या मोजणे। रेषा म्हणजे काय आधी ते सांगतो सोप्या ह्याच्यामध्ये। आपण अगदी बेसिक पासून सुरुवात करू, पुढे पुढे ते वाढत जाईल। रेषा म्हणजे काय, एक बिंदू घेतला, बिंदू म्हणजे फळ्यावर कुठेही तुम्ही पॉइंट टेकवला, वहीवर कुठेही पॉइंट टेकवला की त्याचा बिंदू होतो आणि तो सुरू झाला एका दिशेला गेला, त्याला बाण असला, ठीक आहे, हा एका दिशेला गेला, त्यानंतर त्याच पॉइंट मधून आपण दुसऱ्या दिशेला बाण काढला, ही झाली रेषा। काय झाली? रेषा। बघा परत एकदा दाखवतो, दोनही बाजूला जाणारी एक लाईन आहे, 2 वे, दोन्ही बाजूला एरो असलेली, हिला म्हणतात रेषा। हिला काय म्हणतात? रेषा। आता ही रेषा कुठपर्यंत जाऊ शकते तर रेषेचा गुणधर्म असा आहे, रेषा अमर्याद असते। रेषा अमर्याद असते म्हणजे तिला मर्यादा नसते, किती लांब तुम्ही घेऊन जाऊ शकता, सरळ रेषे तिकडून इकडं। आता या फळ्यावरती लाईन्स दिसत आहेत बघा तुम्हाला, या बारक्या दिसत आहेत, हा घटक लक्षात येतोय, सोपा आहे। या रेषेला आपण नाव द्यायचं असेल तर मग याचा पुढचा भाग चालू होतो। पहिला आपण समजावून घेऊ, रेषा ही अमर्याद असते, तिच्यामध्ये अनंत बिंदू असतात। म्हणजे काय, आपण एका बिंदूपासून सुरू केलं, बरोबर आहे। आपण परत बघू, आपण एका बिंदूपासून सुरू केलेलं आहे, ठीक आहे, आणि या एका बिंदूपासून सुरू केल्यानंतर इथून आपण सुरू केलं
तर ही अशी इकडं अनंत रेषा जाणार आहे, बरोबर. त्यानंतर त्याच बिंदूपासून आपण इकडे जाऊ शकतो. मग ही झाली रेषा. आता हिला नाव द्यायचं म्हणून कोणते दोन बिंदू धरले जातात. बघा, कोणते दोन बिंदूला गृहीत धरलं जातं. इथला एक बिंदू घेतला आणि इथला एक घेतला. ठीक आहे. या बिंदूला नाव दिलं ए, बिंदू ए, आणि याला बिंदू बी. आलं लक्षात? बिंदू ए आणि बिंदू बी. ठीक आहे. मग आता या रेषेला काय नाव आलं? दोन्हीकडे बाण असल्यामुळे रेषा ए बी. हिला नाव आपण असं देऊ शकतो, रेषा ए बी. ठीक आहे. सोप्या भाषेत आपल्याला गणिताच्या भूमितीच्या याच्यामध्ये सुद्धा हा घटक उपयोगी पडणार आहे. 5वी मध्ये हा सविस्तर आहे. आपण पुन्हा तो घेणार आहोत. शिष्यवृत्तीच्या दृष्टिकोनातून आपण ट्रिक समजावून घेत आहोत. ठीक आहे. ही झाली रेषा ए बी. म्हणजे काय? या बाजूला या रेषेला, ही रेषा आहे, हिचा दोन्हीकडे बाण आहेत आणि हिचे दोन बिंदू गृहीत धरलेले आहेत, बिंदू ए आणि बिंदू बी. ठीक आहे. तिला नाव आपण दिलंय रेषा ए बी. ओके. रेषा तुमच्या लक्षात आली. आता आपण पुढचा मुद्दा समजावून घेणार आहोत, किरण. ठीक आहे. चला बघू, आपण किरण समजावून घेऊ. किरण म्हणजे काय ते आपल्याला लक्षात घ्यायचं. ठीक आहे. आता एक बिंदू आपण धरला. ठीक आहे. हा एक बिंदू, याला आपण बी असं नाव दिलं. बी नाव दिलेलं आहे आपण याला. तर या बी बिंदू पासून आपण एका दिशेला जाणारी रेषा काढली. एका दिशेला जाणारी रेषा काढलेली आहे. ठीक आहे. म्हणजे इकडे जाणार. मग आता याला आपण नाव देणार, एकाच बाजूला बाण आहे त्यामुळे किरण बी म्हणू शकतो का? नाही. मग त्याला परत एक बिंदू गृहीत धरावा लागेल, बी सी. म्हणजे किरण काढताना किरणसाठी एकाच बाजूला बाण असतो. आलंय लक्षात? किरण म्हणजे ही अशी रेषा जी फक्त एका दिशेला वाढत जाते. सूर्यापासून येणाऱ्या किरण आहे, सूर्याच्या मागे जाऊ शकतो का? असं उदाहरण दिलं. समजा मी सूर्याची ही बाजू गृहीत धरली. सूर्यापासून निघणारे प्रकाश किरण, बघा बरं, इथून कुठून तरी त्यांचा उगम पावतात आणि उगम पावल्यानंतर ते सरळ पृथ्वीकडे येतात. हा सूर्य आहे. इथून बिंदू निघणारे किरण सगळे एकाच दिशेत जातात. त्यामुळे यांना म्हणतात प्रकाश किरण. काय म्हणतात? प्रकाश किरण. त्यांचा उगम बिंदू एक आहे आणि तिथून ते निघाले. या किरणचं वाचन आपण असं करू, किरण बीसी. काय करणार? किरण बीसी. आलंय लक्षात? किरण बीसी. समजलंय तुम्हाला किरण? ठीक आहे. आता पुढचा आपण किरण समजावून घेतला. पुढचा मुद्दा आपण समजावून घेणार आहोत, रेषाखंड. ठीक आहे. पुढचा आपला मुद्दा आहे रेषाखंड. खंड म्हणजे काय? बघा बरं, खंड म्हणजे काय? आधी याचा शब्द समजावून घ्या. खंड म्हणजे तुकडा. तुकडा, बरोबर. आपण अपूर्णांकामध्ये एका भाकरीचे तुकडे केले म्हणजे एका भाकरीचे आपण 4 तुकडे करायचो, तसे 4 खंड करायचो. तसं ही अशी जी रेषा सुरू झाली. आता मी परत रेषा काढतोय. ठीक आहे. रेषा, त्याच्यावरती आपल्याला रेषेला नाव द्यायचंय म्हणून दोन बिंदू आपण गृहीत धरलेले आहेत. ठीक आहे. एक्स आणि वाय. ठीक आहे. बिंदू एक्स आणि वाय. आता हे जे दोन बिंदू आहेत ना, या दोन बिंदूंमधल्या भागाला म्हणतात रेषाखंड. ह्याला म्हणतात रेषाखंड. या रेषेचा तुकडा खंड, रेषाखंड एक्स वाय. काय म्हणणार याला? रेषाखंड एक्स वाय. आलंय लक्षात? सोपी गोष्ट होती. आपण रेषा समजावून घेतली, जी अमर्याद असते, जी सरळ असते. वक्र रेषा सुद्धा असतात. वक्र रेषा, अशा वक्र रेषा, सरळ रेषा. आणि त्यानंतर किरण आपण समजावून घेतला, एका बिंदूपासून निघणारा, अनंत जाणारा. किरण अनंत जातो, रेषा दोन्ही बाजूला अनंत जाते. त्यानंतर वक्र. शेवटी आपण तिसरा मुद्दा समजावून घेतला, रेषाखंड. ठीक आहे. रेषाखंड एक्स वाय. ओके. 3 उदाहरणं आपण समजावून घेतले. आता आपल्याला आपल्या मूळ शिष्यवृत्तीच्या मुद्द्याकडे यायचे. यानंतर मी परत एक पार्ट बनवणार आहे ज्यामध्ये आपण सगळ्या आकृत्या समजावून घेणार आहोत. ठीक आहे. तर यामध्ये आपण आता आपल्या मूळ भागाकडे येणार आहोत. ओके. चला, पुढचा भाग आपल्याला लक्षात घ्यायचा आहे, रेषाखंड मोजायचे कसे. ओके. चला, आता आपल्या समोर एक रेषाखंड काढलेला आहे स्क्रीनवर. ठीक आहे. रेषाखंड आपण एक काढलेला आहे आणि त्या रेषाखंडामध्ये काय बघा, तर 4 बिंदू आपण धरलेले आहेत. ठीक आहे. रेषाखंड 4 बिंदू आहेत, पण याचं वाचन आपण असं करू, रेषाखंड एडी. काय केले? रेषाखंड एडी असं नाव आपण याला दिले.
आता तुम्हाला असं सांगितलं, शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये असं सांगितलं जाईल, अगदी 2री, 3री, 4थी, 5वी, 6वी सगळ्या इयत्तांमध्ये असे प्रश्न येतात. ठीक आहे, सगळ्यांसाठी भाग महत्वाचा आहे. यामध्ये सांगितलं की दिलेल्या आकृतीतील रेषाखंड किती रेषाखंड काढता येतील आकृती. ठीक आहे, मग आता कसं मोजणार आपण मोजून घेऊ. ठीक आहे, चला बघू बरं आपण. हे बघा, हा पहिला रेषाखंड AB, बरोबर. मग आपण त्याला नंबर देऊ, रेषाखंड AB 1. त्यानंतर परत रेषाखंड BC दुसरा. ठीक आहे, त्यानंतर परत रेषाखंड CD तिसरा. त्यानंतर हा पूर्ण एक रेषाखंड होतो A आणि D, बरोबर. रेषाखंड AD. ठीक आहे, चौथा. त्यानंतर या दोघांचा रेषाखंड होतो कुठला, हा आणि हा, रेषाखंड AC पाचवा. बघा किती वाढत जात आहेत. त्यानंतर रेषाखंड BD होतो, BD सहावा. अशा प्रकारे रेषाखंड वाढत जातील. मग हे मोजणं थोडं अवघड होईल. आता आपण यासाठी असणारी एक क्लुप्ती समजावून घेणार आहोत. ठीक आहे, क्लुप्ती नीट समजावून घ्या. बघा, आता मी हे खालचे जे आहेत हे इरेज करतो, हे सगळे जे आहेत हे इरेज करतो आणि सोप्या पद्धतीने सांगतो. याला एक खूप सोपी ट्रिक आहे. ह्याचे एकूण रेषाखंड मोजायचे असले तर काय करायचं, जेवढे तुकडे आहेत ना या रेषाखंडामध्ये, जेवढे तुकडे त्याला नंबर द्यायचा. ह्याला दिला 1 नंबर, 1 मिनिट पेन चेंज करतो. ओके, याला दिला 1 क्रमांक, याला 2रा क्रमांक, याला 3रा क्रमांक. ठीक आहे, किती क्रमांक झालेत, 3, बरोबर. रेषाखंडांना क्रमांक किती झालेले आहेत, 3. आणि आता ह्या 3 क्रमांकाची बेरीज करायची, 1 + 2 + 3. बघा काय केलं आपण, तुम्हाला एकूण रेषाखंडांची संख्या यातून कळणार आहे. किती झालेत, 1 2 3 आणि 3 6. किती झालेत, 6 रेषाखंड तयार झालेत यातनं. जे आपण असे मोजत होतो की नाही, हा AB आपण धरत होतो, AB परत BC परत BD CD, त्यानंतर पुन्हा AB परत BC परत AD, असे जे 6 होणार होते ते 6च होणार होते. ते आपण ह्या सोप्या पद्धतीने काढले. ठीक आहे, आणखी एक उदाहरण सांगतो. परत लक्ष द्या बारकाईने, परत लक्ष द्या. उदाहरण आपण इथंच तयार करू. आता बघा, याच्यामध्ये एक रेषा काढलेली आहे. ठीक आहे, ही रेषा थोडी मोठी आहे. रेषेला परत मी आता A पासूनच नाव देतो, A B C D E आणि F. ठीक आहे, एवढे बिंदू आहेत याच्यावरती. आता तुम्हाला याच्यात सांगितलं, ही जी रेषा आहे AF, या AF रेषेमध्ये प्रश्न असा आहे, AF रेषेमध्ये रेषाखंड किती, रेषाखंड किती. आता यातले रेषाखंड आपल्याला मोजायचे, कसे लक्षात येतील. मग पुन्हा सोपी क्लुप्ती, ह्याला नंबर द्या, 1 नंबर, 2 3 4 आणि 5. ठीक आहे, आता हे 5 नंबर झाले. या सगळ्या 5 अंकांची बेरीज करा, 1 + 2 + 3 + 4 + 5. तुम्हाला एकूण रेषाखंडांची संख्या कळणार आहे. 2 × 1 3, 3 × 3 6, 6 × 4 10, 10 × 5 15. यात किती रेषाखंड तयार होणार आहेत, 5. बघितलं सोपी क्रिया कशी आहे, सोपी क्लुप्ती होती. ठीक आहे, चला पुढचं उदाहरण बघू. तुमच्या समोर आता मी एक प्रश्न लिहिलेला आहे स्क्रीनवर. ठीक आहे, बघा प्रश्न वाचून घेऊ आपण. दिलेल्या किरणमध्ये रेषाखंड किती आहेत, दिलेल्या किरणमध्ये रेषाखंड किती, बरोबर. हा किरण दिलेला आहे. किरण कसा दिलाय, किरण हा एका बाजूने बंदिस्त असतो, दुसऱ्या बाजूला विस्तारत जातो. ठीक आहे, दुसऱ्या बाजूला त्याला बाण आहे, तो अमर्याद जाणार आहे. आपण ते समजून घेतलं. आता पुढचं बघू. याच्यावरती बिंदू किती आहेत, 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे, आता आपल्याला या प्रश्नाचं उत्तर द्यायचे. मग आपण काय करणार, किरण AG मध्ये काय करणार, पुन्हा आपण क्रमांक देणार. ठीक आहे, बघा बरं क्रमांक देतोय, 1 2 रेषाखंडाचे, 3 4 जे तुकडे आहेत ना हे रेषाखंड, याच्या ह्याला क्रमांक दिला, 5 6. ठीक आहे, 6 क्रमांक दिलेत. आता आपली रेषाखंडाची संख्या लगेच निघणार आहे. या 6ची बेरीज करू,
1 + 2 + 3 + 4 + 5 + 6. बघा ही बेरीज किती होते? 1 आणि 2 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 21. बरोबर. म्हणजे दिलेल्या आकृतीमध्ये 21 रेषाखंड आहेत. किती रेषाखंड आहेत? 21. आले लक्षात? एक प्रश्न तुमच्यासाठी देतो. ओके, एक प्रश्न तुम्ही मला कमेंट मध्ये उत्तर कळवायचं आहे. एका प्रश्नाचं उत्तर. बघा आता पुन्हा एक आकृती देतोय. किरण दिलाय. एक किरण आहे. किरण एक्स पासून सुरू होतो, वाय झेड, त्याच्यानंतर पुन्हा ई एफ आणि जी असे बिंदू दिलेले आहेत. या आकृतीमध्ये एकूण रेषाखंड किती? हा प्रश्न स्क्रीन पॉज करा, उत्तर काढा आणि खाली कमेंट मध्ये टाका. ठीक आहे. आता आपण पुढचा घटक पाहणार आहोत यातलाच. ओके, हा प्रश्न, याचं उत्तर तुम्ही मला द्यायचंय. पुढचा मुद्दा आपण समजावून घेऊ. तुमच्या समोर ही आकृती काढलेली आहे. काय आहे हा? हा काय आहे? त्रिकोणच आहे. त्रिकोण असाही काढता येतो. बघा, एका बिंदूपासून सुरुवात केली, एक रेषा, दुसरी रेषा आणि तिसरी रेषा जोडली, म्हणजे एका रेषेतून एका बिंदूपासून रेषाखंड काढला, दुसरा खंड काढला आणि तिसरा जोडला. मग याला आपण असं म्हणू शकतो का? 3 रेषाखंड जोडल्यानंतर, 3 रेषाखंड जोडल्यानंतर, बरोबर, 3ही रेषाखंडाचे सगळे बिंदू जोडल्यानंतर त्रिकोण तयार झाला. ठीक आहे, त्रिकोण तयार झाला असं आपल्याला म्हणता येईल. ही संकल्पना डोक्यात घ्या, तुम्हाला हिचा पुढे उपयोग होणार आहे. ठीक आहे. मग आता हे झालं, 3 रेषाखंड जोडल्यानंतर त्रिकोण तयार झाला. याच्यामध्ये तुम्हाला संख्या मोजायला सांगितली. समजा यामध्ये तुम्हाला संख्या सांगितलेली आहे की यात रेषाखंडामध्ये याच्यातली तुम्ही संख्या रेषाखंडाची मोजा, किती येते. बघा यामध्ये रेषाखंडात किती येते. मी याला नंबर देतो ए बी आणि सी. हा 3 रेषाखंडांचा त्रिकोण आहे. यामध्ये किती रेषाखंड येतील? किती येतील? येते का लक्षात? तुम्हाला समजत असेल तर कमेंट मध्ये टाका. यात फक्त 3च रेषाखंड येतात. हा 1 2 आणि 3. कारण रेषाखंड वेगळ्या पद्धतीने याचे तुकडे वाढत नाहीत. हे एकमेकांना जोडलेले आहेत. तुम्ही असे जरी मोजले, असे जरी मोजले, असे जरी मोजले तरी यात किती येतात? 3 रेषाखंड. ठीक आहे, ह्याच्यात 3च रेषाखंड येतील. ओके, हा झाला एक मुद्दा. पुढची एक आकृती तुम्हाला देतोय. पुढच्या आकृतीमध्ये आपण लक्षात घेणार आहोत काय होतंय. एक पंचकोन आहे. पंचकोनाची आकृती आपण घेऊ. पंचकोनाची आकृती आपल्याला घ्यायची आहे. हा ठीक आहे. ओके, आपण इथं पंचकोन घेतलेला आहे. बरोबर. हा पंचकोन जो आहे ना, थोडा डार्क करून घेतो. या पंचकोनाला, याच्यामध्ये प्रश्न विचारलेला आहे की हे 5 बिंदू आहेत. याला किती बिंदू आहेत? नाव देऊ, ए बी सी डी आणि ई. ठीक आहे, याला 5 बिंदू आहेत. किती बिंदू आहेत पंचकोनाला? बिंदू 5. ओके, या 5 बिंदूंना जोडून किती रेषाखंड तयार होतील? तर आता मी काय सांगतोय लक्षात घ्या. या 5 बिंदू आहेत ना, एक बिंदू तुम्ही सुरुवातीचा असल्यामुळे तो सोडून द्यायचा. मग बाकीचे 4 बिंदू अधिक 3 बिंदू अधिक 2 बिंदू अधिक 1 बिंदू आणि या सगळ्या बिंदूंची बेरीज करायची. 4 आणि 3 7, 7 आणि 9, 9 आणि 1 10. यात एकूण 10 रेषाखंड तयार होतात. 10 रेषाखंड कसे पहा. हे 5 तर होते, याचे आधीचे 5 होते की नाही. ठीक आहे, ते 5. त्याच्यानंतर हा एक 6 7, त्याच्यानंतर मोजा पुन्हा परत बघा मोजून. म्हणजे हे 5च्या 5 जर आपण असे मोजायला घेतले, एक मिनिट मी परत काढून दाखवतो. यातली इथं जोडली, यातली इथं जोडली, यातली पुन्हा इथं जोडली, परत आणखी यात पुन्हा परत 5 रेषा तयार होतात. यातली इथं जोडली, ओके, आणि यातली इथं जोडली. झाल्यात. म्हणजे आतमध्ये एक चांदणी तयार होते. तुमचे आधीचे जे आउटरचे होते ते होते 5, हे 5 आणि इनर मध्ये एक चांदणी तयार झालेली आहे, त्याचे झाले 5.
म्हणजे असे हे 5 आणि हे 5 मिळून होतात 5 अधिक 5 10 बिंदू. पण याला आपण सोप्या पद्धतीने कसं काढलं, काय केलं याला आपण, मी परत सांगतो. याच्यामध्ये बिंदू जेवढे होते त्यातला एक बिंदू सोडून दिला, 4 ला क्रमांक दिला, 4 3 2 1 आणि या सगळ्याची बेरीज केली. तुम्हाला 10 रेषाखंड कुठल्याही परिश्रम न घेता सहज आले. याला म्हणतात क्लुप्ती किंवा ट्रिक. आले लक्षात? ठीक आहे. 3 प्रकारचे घटक आपण यात समजावून घेतलेले. ओके. समोर एक आकृती दिलेली आहे. या प्रश्नाचं उत्तर मी सांगणार नाही, तुम्हालाच ते काढायचे. एकतर तुम्ही मला कमेंटमध्ये उत्तर कळवा किंवा आपल्या शिक्षकांना दाखवा. ठीक आहे. नियमित व्हिडिओचे घटक रेग्युलर पाहत चला. या आकृतीत हा प्रश्न देऊन आपण थांबणार आहोत. दिलेल्या रेषेत एकूण रेषाखंड किती आहेत हे तुम्ही काढायचे. ठीक आहे. त्यानंतर फक्त एक रिव्हिजन घेतो छोटीशी. हे बघा, याला रेषा म्हणतात. रेषा ही दोन्ही बाजूला अमर्याद असते, तिच्यामध्ये अनंत बिंदू असतात. अनंत बिंदू असतात म्हणजे काय हो, तिच्यामध्ये अमर्याद खूप बिंदू असतात. त्यानंतर रेषा किरण. किरण हा एका बाजूने बंदिस्त असतो, तो कुठून तरी एका बिंदूतून सुरू होतो आणि एका बाजूला वाढतो, याला किरण म्हणतात. आणि तिसरं, रेषेवरचेच कोणतेही 2 तुकडे गृहीत धरले तर या मधल्या भागाला रेषाखंड म्हणतात. ठीक आहे. अशा प्रकारे आपण आज या घटकामध्ये रेषाखंड, रेषाखंड आणि किरण समजावून घेतलेले आहेत. त्यावर आधारित प्रश्न सुद्धा आपण बघितलेत. घटक सोपा आहे, आवडीने समजून घ्या. आणि त्यामधली क्लुप्ती सुद्धा महत्वाची होती. एक छोटीशी वही सेपरेट करा, तिच्यामध्ये क्लुप्त्या लिहून ठेवा, कायमस्वरूपी तुमच्याजवळ राहतील, पुढे परीक्षेला उपयोगाला येतील. ओके. आज आपण जो घटक पाहणार आहोत तो गणित आणि भूमिती म्हणजे काय, शिष्यवृत्तीमधल्या गणित या घटकातही उपयुक्त होतो आणि बुद्धिमत्तेमध्ये, म्हणजे हा एक कॉमन घटक आहे. कॉमन आधीचे जर तुम्ही बघितले असतील तर त्याच्यामध्ये सुद्धा कॉमन होता, दोन्हीकडे चालणारा घटक आहे. फक्त बुद्धिमत्तेमध्ये काय होतं, मूलभूत घटक आपल्याला गणितात समजावून घ्यावा लागेल आणि बुद्धिमत्तेमध्ये आपल्याला त्यावरचे प्रश्न द्यावे लागतील. बरोबर. यातल्या प्रश्नांची रचना वेगळी आहे गणितातल्या आणि बुद्धिमत्तेतल्या. घटक तुम्हाला आधी सांगतो, हा अभाषिक आहे, म्हणजे यात शब्दांचा वापर कमी आणि आकृत्या आहेत. बुद्धिमत्तेमध्ये या आकृत्या आपल्याला मोजायच्यात आणि गणितामध्ये आकृत्यांची माप, कोन आणि मूलभूत संकल्पना आहे. ठीक आहे. आता आपण आधी आकृती समजावून घेऊ आणि मग पुढचं बघू. ठीक आहे. बघा, यात आपण आज जो घटक पाहणार आहोत तो आहे चौरस किंवा चौकोन. चौकोन चौकोन म्हणजे साध्या पद्धतीने जर काढला तर अशा प्रकारे जो असतो त्याला चौकोन म्हणतात. ओके. आता आपण गणिती दृष्ट्या याच्या मूलभूत संकल्पना समजावून घेऊ. तर मी फळ्यावर एक आकृती काढलेली आहे. बघा, या आकृतीला वाचन करताना आपण असं म्हणतो, चौकोन ABCD म्हणजे काय, चौकोन ABCD असं याचं वाचन होतं. चौकोन ABCD. मग या चौकोनाला काय आहेत बघा, हा चौकोन आहे, चौकोन ABCD. मूलभूत संकल्पना आपण थोडं बेसिक पासून जाऊ. याला 4 बाजू आहेत, बाजू 1 2 3 आणि 4. यांची नावं जर लिहायची असेल तर बाजू AB, बाजू BC, बाजू CD आणि बाजू AD. ठीक आहे, किंवा DA. या झाल्या 4 बाजू. चौकोनाला 4 बाजू असतात, हा पहिला मुद्दा. दुसरा, चौकोनाला 4 कोपरे आहेत. हा एक कोपरा आहे बघा, हा एक कोपरा, हा दुसरा कोपरा, हा तिसरा कोपरा आणि हा चौथा कोपरा. ठीक आहे. चौकोनाला 4 कोपरे आहेत. ओके. किती कोपरे आहेत, 4 कोपरे आहेत. त्यानंतर तिसरा मुद्दा, चौकोनाला कोपरे आले की कोन आला. कोपरे आले की कोन आला. कोन कसा होतो परत सांगतो. अशी रेष असेल तर हा काटकोन होतो. अशा 2 आपण बघितलं, 2 रेषाखंड असे जुळले तरी इथं कोन होतो. तो छोटा असेल तर लघु कोन होतो आणि असा मोठा गेला काटकोनापेक्षा बाहेर असा तर तो विशाल कोन होतो. बरोबर. म्हणजे आता इथं किती कोन आहेत बघा बरं, इथं किती कोन आहेत, इथं 4 कोपरे आहेत. 4 कोपरे आले म्हणजे 4 कोन आले.
आता यातले जे कोण आहेत ना, हा जो प्रकार आहे चौरसाला जो असतो तो चौरसाला काटकोन असतो. चौकोनाला इथं चौरस आपण विचार करतोय. चौरस म्हणजे ज्याच्या चारही बाजू सारख्या आहेत. बरोबर. ही जी आकृती आहे ही समोर तुमच्या काढलेली, मी चौरस काढली, याच्यामध्ये जे कोण आहेत ते काटकोन आहेत. म्हणजे यांचं माप 90 अंश आहे. याचं माप 90 अंश, याचं माप 90 अंश, याही कोणाचं माप 90 अंश आणि याही कोणाचं माप 90 अंश. जेव्हा चारही कोण असतात, बरोबर, चारही कोण आहेत आणि ते चार कोण काटकोन आहेत. बरोबर. ह्याला चार कोण असतात, चार कोण, आणि जर ते चारही कोण काटकोन असलेच तर तो चौरस असतो. काय असतो? ठीक आहे, तो चौरस असतो. आयतामध्ये सुद्धा चारही कोण काटकोन असतात. आपण पुढच्या टप्प्यात बघू. या घटकात आपण चौरस समजावून घेत आहोत. मूलभूत बाबी लक्षात आल्या. हा चौकोन तुम्हाला समजला. याला किती बाजू? चार बाजू. बरोबर. चार कोपरे आणि चार कोण. आता ते चौरसाच्या बाबतीत हे चारही कोण काटकोन असतात. हा झाला मूलभूत घटक. ठीक आहे. चला आता आपण पुढचं बघू. आणखी दोन मुद्दे आपले त्यातले राहिलेत. या नावाचं वाचन कसं करायचं ते आणि शिरोबिंदू. बघा, त्रिकोणाचे शिरोबिंदू आपण मोजले. त्रिकोणाला किती शिरोबिंदू असतात? त्रिकोणाला 3 शिरोबिंदू असतात. शिरोबिंदू ए, बी आणि सी हे त्रिकोणाचे झाले. त्रिकोणाला 3 शिरोबिंदू. तर चौकोनाला 1 2 3 4 म्हणजे चौकोनाला किती शिरोबिंदू आहेत? 4 शिरोबिंदू. मी हे का मुद्दाम सांगतोय कारण याच्यावरती प्रश्न सरळ सरळ विचारतात. तुम्हाला असा प्रश्न विचारला जाईल, 4 शिरोबिंदूंची एक आकृती आहे. 4 शिरोबिंदूंची. हे चारही शिरोबिंदू एकमेकांना जोडलेले आहेत. बरोबर. तर तयार होणाऱ्या आकृतीला काय म्हणतात? चारही शिरोबिंदू आहेत, ते वेगवेगळ्या कोनातून आहेत आणि ते जोडलेले आहेत म्हणजे तो चौकोन झाला. 4 शिरोबिंदू, 4 बाजू, 4 कोपरे, 4 कोन, हा झाला चौकोन. ठीक आहे. मग आता ह्या चौकोनाचं वाचन कसं करतात हे महत्वाचं आहे. चौकोनाचं वाचन 2 प्रकारे केलं जातं. एक असं आणि एक असं. मी काय सांगतोय बघा, असं केलंच तर अशा पद्धतीने म्हणजे घड्याळाच्या बाजूने. ह्याला म्हणतात क्लॉकवाईज. ह्याला क्लॉकवाईज म्हणजे कसं वाचन करणार? आता याचं वाचन आपण करू. चौकोन ए बी सी डी, चौकोन ए बी सी डी हे झालं याचं वाचन घड्याळाच्या दिशेने, हे अशा पद्धतीने. आता उलट करू, अशा पद्धतीने करू इकडून. बरोबर. मग याचं उलट करायचं असेल तर चौकोन बी ए डी सी अशाही पद्धती म्हणजे घटवित करता येतं किंवा प्रतिघटवित करता येतं. ठीक आहे. हे शब्द मी मुद्दाम वापरते कारण परीक्षेत प्रश्नात हे वापरले असतात. बरोबर. क्लॉकवाईज किंवा अँटी क्लॉकवाईज. बरोबर. अशा 2 पद्धतीने चौकोनाचं नावाचं वाचन करता येतं. आता आपण प्रश्न बघू. आता आपण प्रश्न घेतलेला आहे. प्रश्न हा आपण घटक बघतो बुद्धिमत्ता, परंतु आधी जी संकल्पना दिली त्याच्यावरतीच आधारित प्रश्न आहे आणि अशा प्रकारचे प्रश्न येतात. हा बुद्धिमत्तेत न येता गणितात येतो. ठीक आहे. पण आपण संकल्पनेवर आधारित म्हणून घेतलाय. बघा, पुढील पैकी कोणत्या आकृतीत 3 शिरोबिंदू, कोणत्या आकृतीला 3 शिरोबिंदू असतात? बघा, मी काय केलंय, ह्याच्यामध्ये तुम्हाला नावं न देता सरळ सरळ डायग्राम काढल्यात समजण्यासाठी. वास्तविक यात नावं दिलेली असतात. चौरस, त्रिकोण, पंचकोन आणि चौकोन. ठीक आहे. परत नावं सुद्धा लिहिलीत. ओके. पुढील पैकी कोणत्या आकृतीत 3 शिरोबिंदू असतात? सांगा बरं, कोणत्या आकृतीला 3 शिरोबिंदू आहेत? ह्याला असतील का? नाही. ह्याला किती आहेत? 1 2 3 आणि 4 म्हणजे हा नाही. याला 1 2 आणि 3 हो हा असेल. याला 1 2 3 4 5 1 2 3 4 म्हणजे नाही. मग आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे त्रिकोण. व्याख्या आधीची तुम्ही बघितलेली असेल घटक तर तुम्हाला समजेल. पुढील पैकी 3 शिरोबिंदू असणारी आकृती म्हणजे त्रिकोण. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. बघा, तुमच्या समोर पुढचा प्रश्न आहे, संकल्पनेवर आधारित आहे. पुढील पैकी कोणती आकृती चौकोन नाही? पुढील पैकी कोणती आकृती चौकोन नाही? बघा बरं,
चौकोन नाही. तुम्ही माझं उत्तर ऐकण्याच्या आधी उत्तर शोधायचं असेल तर पॉज करू शकता. ठीक आहे, पॉज करू शकता. बघा कोणत्या, बघा यामध्ये हा चौकोन आहे, हा चौकोन आहे, हा आहे, परंतु या ज्या बाजू आहेत या जोडलेल्या नाहीत, त्यामुळे हा चौकोन नाही. याच्या चौकोनाच्या चारही बाजू जोडलेल्या असतात. ठीक आहे, आलंय लक्षात? हा चौकोन नाही. समजले? ओके, ठीक आहे. चलो, आता आपल्याला स्क्रीनवर समोर एक प्रश्न दिसतोय. ठीक आहे, बघा दिलेल्या आकृतीत चौकोन किती, दिलेल्या आकृतीमध्ये चौकोन किती आहेत हे तुम्हाला शोधायचे. ठीक आहे, आता आपण असे जर मॅन्युअली मोजले स्वतः तर बघा किती होतात. म्हणजे हा एक चौकोन आहे, 2, 3 आणि 4. ठीक आहे, 4 झाले बरोबर. त्यानंतर हा अखंड एक होईल 5. त्याने चौकोन विचारलेले आहेत, चौरस विचारलेले आहेत. या प्रश्नात चौकोन म्हणण्यापेक्षा मी त्याला चौरस म्हणतो. ठीक आहे, चौरस. चौरसाची व्याख्या आपण आधी समजून घेतली, ज्याच्या चारही बाजू समान असतात. चारही बाजू कशा? 4 बाजू समान चौरसाच्या. आपण संकल्पना पुन्हा एकदा थोडी रिवाइज करू. चारही बाजू समान. ठीक आहे, त्याच्यानंतर कोण, 4 कोण समान, 4 कोण समान. ठीक आहे, मग या चारही बाजू 4 कोण समान असतील तर हे 4 आतले जे आहेत हे 4 आणि हा बाहेरचा एक 5, असे 5 इथे होतील. ठीक आहे, छोटी आकृती आहे त्यामुळे तुम्हाला सहज मोजता येईल, पण यासाठी एक क्लुप्ती आहे, ट्रिक मी सांगतो ती लक्षात घ्यायची. बघा इथे एक नंबर द्यायचा 1 आणि 2. आलंय लक्षात? 1 आणि 2 आणि परत इकडे पण द्यायचा. हा 1 दिलेला आहे, इथं पुन्हा दिला 2. किती झाले? 2 झाले. आता काय करायचं? या दोघांचा गुणाकार करायचा आणि त्यात 1 मिळवायचा. म्हणजे काय? 2 आणि 2 किती हो? 2 गुणिले 2 किती? 4 आणि हा वरचा 1 मिळवायचा. 2 गुणिले 2 4, 4 आणि 1 5. किती झाले? 5. आले लक्षात? म्हणजे काय केलं आपण? या दोघांचा गुणाकार केला. बरोबर, या दोघांचा काय केला? गुणाकार केला. ठीक आहे, आणि त्यामध्ये हा 1 मिळवला. आले लक्षात? मग आता हा प्रश्न असा सुटत असेल तर आणखी दुसरा प्रश्न आपण बघू कसा करता येईल. ओके, दुसरा प्रश्न बघू. आता तुमच्या समोर प्रश्न ठेवलेला आहे. बघा दिलेल्या आकृतीत चौकोन किती. ठीक आहे, बघा ही आकृती दिलेली आहे, चौकोन काढायचे आहेत. यामध्ये किती आहेत तुम्हाला सांगता येईल का? समजा मी पर्याय दिले. ओके, मी पर्याय देतो. बघा बरं, पर्याय आपण दिलेल्या आकृतीतल्या चौकोनाचा घेऊ. 10, 12, 14 आणि 18. ओके, ठीक आहे. बघा आता 4 पर्याय दिलेले आहेत. कसे करणार? चौकोनासाठी आधीची असलेली कृती थोडा बदल आहे. बघा चौकोनाला ह्याला नंबर द्यायचे 1, 2, 3, पुन्हा 1, 2, 3 अशा प्रकारे. जर तुम्ही असे मॅन्युअली मोजत बसलात तर यात 3 येतील, यात 3 येतील, यात 3 येतील, 9 झाले. त्यानंतर परत चौकोन मोजायचा. हा 1, 10, हा 11, त्यानंतर हा 12, मग हा 13, असे मोजले आणि सगळा 14. तर यापेक्षा आपण काय करू बघू. आता काय करायचे? यांचा गुणाकार करायचा, याचा गुणायचा, याला गुणायचं. ह्याला गुणायला काहीच नाही. मग या दोघांचा गुणाकार करायचा. मी इथं मांडतोय 1 ला 1 ने गुणलं बरोबर, अधिक 2 ला 2 ने गुणलं, अधिक 3 ला 3 ने गुणलं. ठीक आहे, आणि मग उत्तर येईल सगळ्यांची बेरीज. 1 ला 1 ने गुणा, बेरीज करा, ह्याला गुणा, ह्याला गुणा. बघा काय होतंय? 1 गुणिले 1 एकच, 2 गुणिले 2 4, 3 गुणिले 3 9. किती झाले बघा? 9 ने 1 10, 10 आणि 4 14. ठीक आहे, आले लक्षात? बघा बरं, हे 14. आता यातच थोडा बदल करू आपण. ह्या 1 चा वर्ग या 2 ला 2 ने गुणायचं म्हणजे या 2 चा वर्ग, अधिक ह्या 3 ने 3 ला गुणलं म्हणजे 3 चा वर्ग. बरोबर, म्हणजे काय होतं? ह्या संख्यांचा वर्ग करायचा आणि बेरीज करायची. बघा 1 चा वर्ग 1, 1 चा वर्ग 1, अधिक 2 चा वर्ग 4, अधिक 3 चा वर्ग 9, पुन्हा तीच संख्या आहे ती जी इथं होती. 9 ने 1 10, 10 आणि 4 14. आलंय तेच उत्तर. दोनही पद्धतीने काढलं तर तेच उत्तर येतंय. समजले? काय केलं आपण? याला नंबर दिले 1 2 3 1 2 3. ठीक आहे, त्याच्यानंतर या
गुणाकार करायचा आहे. कशासाठी? चौकोन काढण्यासाठी गुणाकार करायचा. चौकोनासाठी सूत्र आहे. परत एक उदाहरण आपण घेऊन समजून घेणार आहोत. 2 ला 2 ने गुणलं, 3 ला 3 ने गुणलं, 3 त्रिक 9, 2. मग हे सूत्र कसं? या दिलेल्या नंबरचा वर्ग करणे. 1 चा वर्ग, 2 चा वर्ग, 3 चा वर्ग आणि त्यांची बेरीज. आले उत्तर 14. अशा प्रकारे तुम्हाला हे याचं उत्तर काढता येईल. आपण काय बघतोय? अशाब्दिक मध्ये चौकोन मोजणे. ठीक आहे, चला पुढचा प्रश्न बघू. पुढे एक प्रश्न आहे, थोडा बदलून घेतलाय. दिलेल्या आकृतीत चौरस किती? बघा आता तुम्हाला आकृती समोर दिलेली आहे. हे चौरस आहेत. चौरसाच्या चारही बाजू समान, चारही कोण समान. ठीक आहे, चौरसासाठी आपल्याला सूत्र आपण बघितले. ते सूत्र आपल्याला वापरायचं. काय असतं? नंबर देणे. 1 2 3 4, पुन्हा 2 3 4. ठीक आहे, आणि यांचे वर्ग करणे. याचा वर्ग, याचा वर्ग, याचा वर्ग आणि बेरीज. ठीक आहे, मग 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग आणि सगळ्यांची बेरीज. चौरसासाठी सूत्र आहे. कशासाठी? चौरस. ठीक आहे, 1 चा वर्ग 1 अधिक 2 चा वर्ग 4, 9 अधिक 4 16. म्हणजे तुम्हाला वर्ग संख्या पाठ असायला हव्यात. वर्ग संख्या ज्यांच्या पाठ आहेत त्यांना करता येईल किंवा गुणाकार करा. बघा 4 आणि 1 5 किंवा 9 आणि 1 10, 10 आणि 4 14, 14 आणि 16 किती झाले? 14 आणि 16 30. किती झाले? 30. आता जर पर्याय तुम्हाला दिलेला असता तर तुम्ही कन्फ्यूज न होता या पर्यायातून तुम्हाला समजा काही पर्याय मी लिहून दिलेत, पण तुमचा पर्याय आलाच तर तो असा निघू शकतो. चौकोन आणि चौरसामध्ये गफलत करू नका. अशा पद्धतीने नीट समजावून घ्या. ठीक आहे, चला पुढचं उदाहरण बघू. पुढचं उदाहरण घेऊ. आता आपण प्रश्न बदललेला आहे. आधी 3 प्रश्नात आपण चौरस शोधले होते. आता आपल्याला चौकोन शोधायचे आहेत. दिलेल्या आकृतीत चौकोन. चौकोन कशाला म्हणतात? चौरसालाही म्हणतात, पण चौरसापेक्षा थोडी वेगळी आकृती असायला हवी. बघा, चौरसापेक्षा वेगळी आकृती म्हटल्यावरती आयत येतो किंवा इतर प्रकारचा चौकोन. चौकोनाला 4 बाजू असतात आणि 4 कोण असतात. आता यामध्ये तुम्हाला मोजायला सांगितले तर काय कराल? इथं वर्गाचं सूत्र वापरायचं नाही. इथं वर्गाचं सूत्र नाही. काय आहे? वर्गाचं सूत्र नाही. इथं काय करायचं? इथं नंबर द्यायचे 1 2 3 4 आणि 5. परत इथं नंबर. याची बेरीज इथं करायची, याची बेरीज इथं करायची आणि त्या दोघांचा गुणाकार करायचा. ह्या दोघांचा गुणाकार. ठीक आहे, आता आपण बेरीज करू. 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15. ठीक आहे, 15. आणि याची बेरीज किती झाली? इथं बेरीज 6. किती झाली? 2 आणि 1 3 6. बरोबर. मग आता ह्या दोघांचा गुणाकार करायचा. 15 गुणिले 6 किती झाले? 15 गुणिले 6 किती होतात बघा? 15 गुणिले 6 15 सक 90. ओके, तुम्हाला जर पर्याय दिलेले असते तर कुठलाही कन्फ्यूज न होता त्याच्यामध्ये आपल्याला उत्तर भरता येते. 45 90 60 आणि 50. ठीक आहे, कोणते पर्याय देतात आणि अशा प्रकारे विचारलं जातं. आपण काय केले चौकोनासाठी? लक्षात आले? नंबर दिलेत 1 2 3 4 5 आणि इकडे 3. ह्या दोघांची काय केली? ह्या सगळ्यांची बेरीज केली, यांची बेरीज केली आणि मग नंतर म्हणजेच ह्याला म्हणतात आडवी बेरीज. आडवी बेरीज अधिक उभी बेरीज. आडवी बेरीज गुणिले उभी बेरीज. आडवी बेरीज गुणिले उभी बेरीज. आले लक्षात? आडवी बेरीज किती? 15. उभी बेरीज किती? 6. दोघांचा गुणाकार किती होतंय? 15 सक 90. आलं खाली? आणखी एक उदाहरण घेऊन समजावून सांगतो. ठीक आहे, आता समोर एक आकृती दिलेली आहे आणि प्रश्न तोच आहे. दिलेल्या आकृतीत चौकोनांची संख्या किती किंवा चौकोन किती? मग काय करणार आपण? चौकोन किती? ठीक आहे, काय करणार आहेत? करा बरं, काढा उत्तर. चौकोन किती म्हटल्यानंतर नंबर द्यायचे 1 2 3 4 पुन्हा 2 3. ठीक आहे, आपण या परीक्षे जेव्हा शिष्यवृत्ती असेल त्याच्या आधी रिव्हिजन घेणार आहोत.
त्यामध्ये मी तुम्हाला सूत्रांचा कागद सुद्धा देईल प्रिंट करून, तोही आपल्या क्लासच्या ग्रुपवर येईल आणि सोबत या सगळ्यांची वारंवार आपण रिव्हिजन करणार आहोत एकदा मूलभूत घटक संपले की. बघा आडवी बेरीज काय आहे, आडवी बेरीज गुणिले उभी बेरीज, उभी बेरीज म्हणजे याला नंबर द्यायचे 1 2 3 4 यांची बेरीज करा. 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, ही आली 10, याच्यानंतर 6 बरोबर की नाही. ते 2 आणि 1 3 आणि 6, मग 10 गुणिले 6 या दोघांचा गुणाकार किती होतोय 60. पर्याय काही दिलेले असतील, पर्याय जे दिलेले असतील तेच, मग ह्याच्यात असेल 60 45 50 आणि 90. ठीक आहे. बघा म्हणजे आपण काय केलं, ह्या सगळ्यांची बेरीज केली, त्याच्यानंतर यांची बेरीज केली आणि मग त्या दोन्ही बेरजेंचा गुणाकार केला. कळले. अशा प्रकारे चौकोनांची संख्या काढता येते. आणखी एक उदाहरण घेऊ. आता मी उदाहरण बदललेलं आहे. दिलेल्या आकृतीत मी तुम्हाला चौरस विचारलेले आहे. दिलेल्या आकृतीत चौरस किती, चौकोन नाही. चौकोन असेल तर वर्ग करावा लागेल, चौरस असेल तर गुणाकार. ठीक आहे. बघा कसं सोडवायचे. 1 2 3 4 नंबर दिलेत, पुन्हा 2 3. ठीक आहे. आणि आता याच्यात काय करायचं, आपण काय सांगितलं होतं, काय करणार याच्यामध्ये, या चौरसाच्या चौरसामध्ये तुम्हाला गुणाकार करायचे आणि बेरीज करायची. ठीक आहे. मग यांचा गुणाकार, यांचा गुणाकार आणि त्याच्यानंतर बघा बरं, नाही अशा पद्धतीने न करता हा गुणाकार तुम्हाला आता असा करता येणार नाही. याला काय करावं लागेल, हा आउटरचा जो आहे याला गुणायचं आणि हे दोघं तसेच ठेवायचे. बघा हा लांबलेला आहे त्याच्यामुळे तुम्हाला याचा गुणाकार कसा करावा लागेल, लांबच्या बाजूशी 1 तसाच अधिक 2 तसेच, 3 दुनी 6 आणि अधिक 3 चौक 12. किती झाले बघा, बघा किती होत आहेत. काय उत्तर येते तुमचं, 12 आणि 6 18, 18 आणि हे 21. गुणाकार करायचा आहे. हा एक तुम्हाला याद घेता यायचा नाही, फक्त गुणाकार. ठीक आहे. मग त्याच्यानंतर किती झाले, 12 आणि 6 18 आणि 2 20. ओके. याचं उत्तर 20 येत आहे. आलंय लक्षात. काय केलं आपण, इथं फक्त गुणाकारांच्या संख्या घेतल्या आणि ही संख्या अशीच ठेवलेली आहे 2 ची. ओके. चला पुढचं उदाहरण बघू. या उदाहरणामध्ये बघा आपल्याला पुन्हा प्रश्न दिलेला आहे, दिलेल्या आकृतीत चौरस किती, या आकृतीत चौरस किती हे तुम्हाला काढायचे. ठीक आहे. मग आता यात काय करायचे, या दोन अंकांचा गुणाकार करायचा आणि त्यात मोठी संख्या मिळवायची. आलंय लक्षात. काय करणार आपण, 2 गुणिले 4 अधिक मोठी संख्या 3. आधीच्या उदाहरणात आपण मोठा अंक त्यात घेतला होता, हा लहान अंक वगळला होता. बघा बरं किती येत आहे, 4 दुनी 8, 8 आणि 3 11. किती झाले 11. यामध्ये काय येतंय बघा उत्तर. ओके. आता तुम्हाला इथं 11 आपण उत्तर काढलं, पर्यायामध्ये काही दिलेलं असेल, पर्यायात तुम्हाला एखादा पर्याय असेल 11, बाकी असतील 14 16 18. मात्र ही वेगवेगळी सूत्र आहेत. आपण आजच्या घटकामध्ये चौरस समजावून घेतला, चौरसाचं सूत्र, त्यानंतर चौकोनाचं सूत्र आणि अशा प्रकारे दिलेल्या असताना वर्ग करायचा, बेरीज करायची. ठीक आहे. चला पुढच्या व्हिडिओमध्ये आपण आयताचे सूत्र समजावून घेऊ. ओके मित्रांनो, आज आपण जो घटक पाहणार आहोत तो याआधी या श्रेणीतले आपण 2 घटक बघितलेले आहेत. म्हणजे काय, अशाब्दिक आकृत्या मोजणे. या प्रकारात आपण 2 भाग बघितले. पहिला भाग ज्यामध्ये आपण रेषाखंड मोजले, दुसरा भाग ज्यामध्ये आपण चौकोन किंवा चौरस मोजले. या भागात आपण त्रिकोण मोजणार आहोत. हा घटक बुद्धिमत्ता पेपर मधील आहे, पण याची सुरुवात करायला थोडंसं गणिताकडे वळावं लागतं. त्रिकोण आधी समजावून घेऊ, मग बुद्धिमत्तेच्या दृष्टिकोनातून प्रश्न समजावून घेऊ. ठीक आहे. आधी त्रिकोण समजावून घेऊ. त्रिकोण कशाला म्हणतात, त्रिकोण एक साधी व्याख्या आहे. कोण म्हणजे काय, 2 रेषाखंड जेव्हा एकमेकांना एका ठिकाणी जुळतात तेव्हा त्यांच्या याच्यामध्ये जो कोपरा तयार होतो याला आपण सोप्या भाषेत कोन म्हणू शकतो. ठीक आहे.
हा झाला एक कोन. याचं वाचन कसं करतात? याचं वाचन जर इथं ए असेल, या बिंदूला बी नाव असेल आणि इथं सी असेल, तर या कोणाचं वाचन असं करतात, कोन ए बी सी. म्हणजे हा जो मधला आहे ना, या बी अक्षराजवळ हा कोन झालेला आहे, असं वाचन होतं. ठीक आहे. मग हा कोण आहे, काय हे मी काढलेली आकृती कोणती आहे? कोन. मग एक कोण असेल, आता इथं त्रिकोण आहे. त्रि म्हणजे तीन, त्रि म्हणजे तीन, त्रिकोण म्हणजे बघा, आता मी इथे एक आकृती काढतो, ह्याला तीन कोपरे दिसतात का ते बघा. तुम्ही हा घटक आधी बघितलेला असेल, अगदी दुसरी तिसरी चौथी पासून शेप्स मध्ये इंग्लिश मध्ये बघितला असेल, ट्रायंगल म्हणून, पण थोडा रिवाइज होईल. ठीक आहे. बघा, याच्यामध्ये हा एक कोपरा आहे, हा एक कोपरा आहे, हा एक कोपरा आहे. कोपरा म्हणजे कोण. ठीक आहे. आता आपण याला नाव देऊ, ए बी आणि सी. म्हणजे हे तीन बिंदू झाले, या तीन बिंदूंना शिरोबिंदू म्हणतात. मग आता आपण असं म्हणू शकतो, त्रिकोणाला किती शिरोबिंदू असतात? तीन शिरोबिंदू. किती शिरोबिंदू? तीन शिरोबिंदू असतात. ठीक आहे. बघा, त्रिकोणाला तीन शिरोबिंदू. पहिला मुद्दा आपण लक्षात घेतला, शिरोबिंदू ए, शिरोबिंदू बी आणि शिरोबिंदू सी. त्यानंतर त्रिकोणाला तीन बाजू असतात, एक बाजू, दोन बाजू, तीन बाजू. मग या तीनही बाजूची नावं मी लिहितो. बाजू बा किंवा इथं असं लिहितो, बाजू ए बी जी ही आहे ती लिहिली. ठीक आहे. एक रेष मारतो. त्यानंतर बाजू बी सी ही आहे, दोन रेषा मारल्यात बी सी. आणि नंतर इथं तीन रेषा मारल्यात, बाजू ए सी. किती झाले? बाजू ए सी. अशा प्रकारे तीन बाजू आहेत या त्रिकोणाला. किती बाजू आहेत? हा पुढचा मुद्दा आपल्या लक्षात आला. ओके. त्रिकोणाला तीन बाजू आहेत. ठीक आहे. त्यानंतर आता महत्वाचा मुद्दा, त्रिकोण. तीन कोण आहेत म्हणजे तीन कोपरे आहेत का बघू. बघा, हा पहिला कोपरा, याला मोजताना आपण काय करणार, कोण इथला कोपरा जर मोजायचा असेल तर इकडून मोजायचा, बी ए सी. कोण असा घेतला, बी ए सी. म्हणजे हा मधलं जे अक्षर आलं ना, इथं कोण झालाय, याच्या जवळचा कोण आपण मोजला, कोण बी ए सी. आता याच्या जवळचा मोजू. इथला जर मोजायचा असेल तर इकडून असा मोजावा लागेल, कोण ए बी सी. हा असा आलं लक्षात. म्हणजे या बी सेंटरला आला म्हणजे तिथं कोण झाला. त्यानंतर कोण बी सी ए किंवा ए सी बी, कसंही वाचलं तरी चालेल, खालून वाचलं तरी चालतं, वरतून वाचलं तरी, म्हणजे क्लॉकवाईज वाचलं तरी चालेल, विरुद्ध क्लॉकवाईज, घटीवत वाचलं तरी चालेल, प्रतिघटीवत वाचलं तरी चालेल. तीन प्रकारे म्हणता येतं, क्लॉकवाईज, अँटी क्लॉकवाईज, घटीवत, बरोबर, प्रतिघटीवत, किंवा घड्याळाच्या दिशेने किंवा घड्याळाच्या विरुद्ध दिशेने. ठीक आहे. आता आपण घड्याळाच्या दिशेनेच वाचू, बी सी ए. म्हणजे या सी जवळचा कोण मोजला. अशा प्रकारे तीन गोष्टी आपण लक्षात घेतल्या. त्रिकोणाला तीन कोण असतात. किती कोण असतात? तीन कोण असतात. ही तिसरी बाब. पहिली बाब पाहिली, त्रिकोणाला तीन शिरोबिंदू असतात. दुसरी बाब, त्रिकोणाला तीन बाजू असतात. ठीक आहे. तीन बाजू असतात आणि त्रिकोणाला तीन कोण असतात. आता मी एक मुद्दा असा म्हणतो, माझं चुकतंय का बरोबर आहे ते समजावून सांगा. ठीक आहे. बघा, यामध्ये तीन बाजू आहेत, बरोबर आहे. या तीन बाजू आहेत, हा तीन बाजू आहेत की नाही तिथं. आता याचा त्रिकोण होईल का? 1 2 3 याचा त्रिकोण होईल का? का बरं होत नाही? जुळलेले आहेत का बाजू? नाही. तीनही बाजू किंवा तीनही शिरोबिंदू एकमेकांना जुळलेले असायला हवेत. बघा बरं, आता तीनही शिरोबिंदूंचे एकमेकांना जुळलेले आहेत. हेच तीन शिरोबिंदू मी आता इथं आहे, समजा इथून काढला एक बिंदू, एक बाजू, दुसरी बाजू आणि तिसरी बाजू. आता होईल का त्रिकोण? हो. त्रिकोण ही आकृती होण्यासाठी तीन शिरोबिंदू हे एकमेकांना जुळलेले असायला हवेत. समजा इथे एक बिंदू काढला, इथे एक बिंदू काढला आणि इथे एक बिंदू काढला, याचा त्रिकोण होईल का? हो. हे तीन त्रिकोण जोडलेले असले की झाला. हा जोडला, हे बघा हा झाला.
म्हणजे कोणतेही 3 बिंदू, पण एका रेषेतल्या याचा होतो का? एका रेषेत 3 बिंदू आहे, हा एक बिंदू आहे, हा हे सॉरी ओके बघा इथून मी जोडलाय, होईल का? नाही. महत्वाचा मुद्दा परत सांगतो, 3 एकरेषीय बिंदूंचा त्रिकोण होत नाही. 3 एकाच रेषेतल्या बिंदूंचा त्रिकोण होत नाही, पण 3 नैक रेषीय म्हणजे जे 3 बिंदू एका रेषेत नाहीत त्यांचाच त्रिकोण होतो. समजलं? ओके, संकल्पना तुमच्या लक्षात आली असेल त्रिकोणाची. ही आपण पुन्हा गणितात सुद्धा पाहणार आहोत. ठीक आहे, ओके. चला आता आपण स्क्रीनवरती एक आकृती बघत आहोत. हा आहे त्रिकोण XYZ. ठीक आहे, आणि मी 3 प्रश्न इथे लिहून ठेवलेत जे तुम्हाला पूर्ण करायचेत. मी हे सांगणार नाहीये. ठीक आहे, मग काय करणार आहे आपण? याच्यामध्ये 3 प्रश्न आहेत, यामध्ये तुम्हाला 3 कोन लिहायचे आहेत. या त्रिकोणाचे 3 कोन लिहायचे आहेत. ठीक आहे, त्याच्यानंतर 3 बाजू लिहायच्या आहेत. कोणकोणत्या बाजू आहेत? 3 कोन असतील तर ते इथं असतील, त्यांची नावं तुम्ही लिहिणार. 3 बाजू असतील तर त्या या असतील. ठीक आहे, 1 2 3 रेषा मारल्या, आणि 3 शिरोबिंदू असतील तर ते हे असतील. तुम्हाला ह्या 3 यांची नावं पूर्ण करायची. ओके, मी पहिला कोन लिहून देतो. फक्त एक कोन लिहितो, कोन XYZ. कोन XYZ म्हणजे हा कोन मी लिहिलाय. त्यानंतर मी एक बाजू लिहून देतो, बाजू XY. ठीक आहे, इथं तिचं नाव टाकतो. पहिली बाजू मी लिहिली, बाजू XY. बघा, बाजू XY लिहिली. त्यानंतर एक शिरोबिंदू लिहितो, शिरोबिंदू X. शिरोबिंदू X. ठीक आहे, आता बाकीचे तुम्ही पूर्ण करायचे. ओके, चला पुढचं उदाहरण बघू. तुमच्या समोर स्क्रीनवर मी एक आकृती लिहिलेली आहे. या त्रिकोणाचे प्रकार असतात. समजा जो त्रिकोण आहे त्याला 6 प्रकार असतात. त्रिकोण हा वेगवेगळ्या पद्धतीने काढला जातो. त्याचे प्रकार आपल्याला गणितामध्ये समजून घ्यायचे. मी आता फक्त नाव सांगणार आहे. पहिला त्रिकोण आहे लघुकोण त्रिकोण, दुसरा आहे काटकोण त्रिकोण, काटकोण त्रिकोण, तिसरा आहे विशाल कोण त्रिकोण जो मोठा कोण असतो. त्याच्यानंतर चौथा आहे समभुज त्रिकोण, समभुज त्रिकोण. त्यानंतर 5वा आहे समद्विभुज त्रिकोण, द्विभुज म्हणजे 2 भुजा ज्याच्या समान असतात. समभुजामध्ये सगळ्या भुजा समान असतात. आणि नंतरचा आहे विषमभुज त्रिकोण. 6वा आहे विषमभुज त्रिकोण. ठीक आहे, बघा आता याच्यामध्ये कोनांवर ही प्रकार पडतात. म्हणजे कसा, जर हे कोन लहान असले, 90 पेक्षा लहान, 90 अंशापेक्षा, एक काटकोन सांगतो फक्त, हा सरळ असेल तर हा झाला 90चा कोन, हा काटकोन होतो. पण हे कोन छोटे असतील तर हा काटकोन त्रिकोण झाला, याला म्हणणार काटकोन त्रिकोण. ठीक आहे, त्याच्यानंतर हा जो आहे हे 90 पेक्षा लहान आहेत, याला म्हणणार लघुकोन त्रिकोण. त्यानंतर विशाल कोन म्हणजे ज्याच्यामध्ये एखादा कोन विशाल असतो, मोठा असतो, हा 90 पेक्षा मोठा, याला म्हणणार विशाल कोन त्रिकोण. ठीक आहे, ओके. आता समभुज म्हणजे ज्याच्या सगळ्या भुजा समान आहेत. बघा, ही जर 5ची असेल, 5 सेंटीमीटर, तर ही 5 आणि ही 5, म्हणजे तीनही भुजा जर समान असल्या, 5 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर, समभुज त्रिकोण. ठीक आहे, त्याच्यानंतर या 2 समान आहेत आणि ही मात्र मोठी, ही आहे 5, ही आहे 5 आणि ही आहे 7, तर 2 भुजा समान, याला म्हणणार समद्विभुज. आले ना, एक 5ची, दुसरी 5ची, तिसरी. आणि विषमभुज म्हणजे कोणतीच भुजा समान नाही. कशी, ही आहे 12, ही आहे 4 आणि ही आहे, ही समजा 7 आहे, ही 9 आहे आणि ही 4 आहे. आहेत का समान भुजा? नाही. मग याला म्हणणार विषमभुज. हा भाग आपण गणितात सविस्तर पाहणार आहोत. ठीक आहे, प्रत्येक त्रिकोण आपण स्वतंत्र पाहणार आहोत. आता फक्त मी एवढंच सांगतो, त्रिकोणाचे 6 प्रकार आहेत. 6 प्रकार आहेत. थोडं वेगात सांगितलं. ओके, कारण आपल्याला बुद्धिमत्तेत गरज पडणार आहे म्हणून. ओके, चला 6 प्रकार आहेत. 3ची नावं 1 2 3 4 5 6. हे आपल्याला गणिताच्या घटकामध्ये आपण सविस्तर बघू. आता आपण याला क्लिअर करू आणि आपला
बुद्धिमत्तेमधला घटक बघायला घेऊ. चला, बुद्धिमत्तेमधला घटक असा आहे, एक त्रिकोणाची आकृती आहे, यामध्ये आपल्याला त्रिकोणांची संख्या मोजायची आहे. बघा, त्रिकोणाची संख्या आपल्याला मोजायची. समोर मी एक आकृती काढलेली आहे. प्रश्न असा आहे, प्रश्न आहे बघा, आकृतीतील त्रिकोण मोजा, त्रिकोणांची संख्या सांगा. ठीक आहे, संख्या सांगा. बघा, आता आपण या आकृतीतील संख्या पाहणार आहोत. मग या आकृतीची संख्या कशी बघायची? आता आपण त्रिकोण मोजू. बघा, हा एक त्रिकोण आहे, एक, हा दुसरा आहे, एक केला की मी एक रेष मारतो, हा दुसरा केला, त्याच्यानंतर हा तिसरा आहे, ठीक आहे, 3, त्याच्यानंतर हा चौथा आहे, 4, त्याच्यानंतर हा एक असा 2-2चा घेऊ. आता हा 2चा आहे, 5, त्याच्यानंतर परत या 2चा घेऊ, 6. यात सोपी ट्रिक आहे, मी ती सांगणार आहे, फक्त आपण मॅन्युअली काढून बघू. त्याच्यानंतर हा 2चा घेऊ, 7, त्यानंतर या 2चा परत घेऊ, 8. ठीक आहे, किती झाले? 1 2 3 4 5 6 7 8. असे काढत बसलो तर वेळ जाईल. मग या प्रकारच्या आकृतीला बघा, मी काय सांगतो, मी आकृती परत काढतो. ठीक आहे, आकृती परत काढतो. बघा, ती आकृती मी परत काढतो. या प्रकारच्या याच्यामध्ये ज्याच्यात 4 रेषा मारलेल्या होत्या, त्या आकृतीमधील संख्या कशी काढायची? याला नंबर द्यायचा, 1 2 3 4 नंबर दिला. म्हणजे हा पहिला त्रिकोण, हा दुसरा त्रिकोण, हा तिसरा त्रिकोण आणि हा चौथा. आता एक क्लुप्ती आहे, या 3 नंबर, जे 4 नंबर दिले तुम्ही, 1 2 3 4, यांची बेरीज करायची. 1 + 2 + 3 + 4. तुम्हाला तुमच्या यामध्ये असणाऱ्या त्रिकोणांची संख्या कळेल. कळले? काय केलं आपण? ही अशी आकृती बघितली, लघुकोन त्रिकोण आहे, त्याच्यामध्ये रेषा मारलेल्या आहेत, म्हणजे मध्ये भाग पाडून त्रिकोण तयार केले. याच्यामध्ये मोजण्यासाठी आता याची बेरीज करू. 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10. आले त्रिकोण यामध्ये 10. 10 पेक्षा जास्त त्रिकोण भरणार नाही. हे याचं सूत्र आहे. हे काय आहे? सूत्र आहे. समजले? इथं तुम्हाला नंबर द्यायचे आणि मोजायचे. आणखी एक उदाहरण घेतो. आणखी एक उदाहरण घेऊ. बघा, आता थोडी संख्या वाढवतो. मोठा त्रिकोण काढलाय, त्याच्यामध्ये 6 कप्पे करतो. 1 2 3 4 5 6 होतील का बघू. आता मोजू, नंबर देऊ. 1 2 3 4 5 6. ओके. आता यात जर आपण म्हणजे कृती करत मोजत बसलो मॅन्युअली तर वाढेल. मग आता काय करायचंय? यामध्ये सरळ सूत्र टाकलेलं आहे. 6 क्रमांक दिलेत, याची बेरीज करा. तुम्ही जर मंथनला याला त्याला आधीच्या परीक्षांना बसला असाल तर तुम्हाला हे सूत्र माहित असेल बऱ्याच मुलांना. ठीक आहे, किंवा नसेल तर समजावून घ्या. बघा, अशाच आकृतीसाठी हे सूत्र लागू पडतं, दुसऱ्या याला पडत नाही. ठीक आहे. आधीच्या 2 भागात आपण रेषाखंडाला लावलं होतं आणि चौरसाला लावलं आणि चौकोनाला लावलं. आता त्रिकोणाचं पाहिलं. आता याची बेरीज करा. 2 आणि 1 3, 3 आणि 3 6, 6 आणि 4 10, 10 आणि 5 15, 15 आणि 6 21. किती त्रिकोण झाले? 21. आता इथं तुम्हाला त्यांनी पर्याय दिलेले असते समजा, बरोबर. मग त्याच्यात दिलं असतं 12, 14, 16 आणि 21. मग तुम्हाला जर हे सूत्र माहित नसतं तर काय झालं असतं? म्हणून याला आपण सूत्र म्हणून लिहून काढू. आणि हे सूत्र याला नंबर देऊन तुम्ही चांगल्या वही, सूत्रांची वही करा स्वतंत्र आणि त्यात असे सूत्र लिहून ठेवा. ठीक आहे. आता पुढचं उदाहरण बघू. तर आता आपण स्क्रीनवर एक आकृती काढलेली आहे. ठीक आहे. बघा, तुमच्या समोर ही आकृती आहे आणि प्रश्न असा आहे, प्रश्न आहे आकृतीमधील, आपण आकृती पाहणार आहोत, आकृतीमधील त्रिकोणांची संख्या किती? ठीक आहे, किती? ओके. बघा, या आकृतीमधील त्रिकोणांची संख्या किती?
यात सूत्र नाहीत, याला वेगळ्या पद्धतीने काढावं लागतं, ती पद्धत आपण समजून घेणार आहोत। बघा, याला एबीसीडीच्या भाषेत आधी नंबर द्यायचे, ठीक आहे। बाहेरच्या यांना कॅपिटल मध्ये नंबर द्यायचे, PQR दिलाय। आता हे आकृतीत नंबर नव्हता, मी तुम्हाला आकृतीत नंबर इथं लिहिलाय, ठीक आहे, PQR। त्यानंतर आतल्या याला स्मॉल नंबर द्या। बघा, आता मी नंबर देऊन घेतो, ठीक आहे, A B C त्यानंतर D E आणि F। ओके, बघा आता काय केलंय, हे नंबर कसे दिलेत मी ते दाखवतो तुम्हाला। यामध्ये नंबर देताना आपण काय केलं, हे बघा, हा जो पहिला त्रिकोण आहे याला A म्हटलंय, बरोबर, म्हणजे A चा त्रिकोण A। त्यानंतर हा जो B आहे याला एक त्रिकोण, त्रिकोणाला 3 बाजू असतात, 3 कोण असतात, मग B चा त्रिकोण 1। त्यानंतर हा त्रिकोण, नीट लक्ष द्या आणि समजून घ्या, हा त्रिकोण C, बरोबर आहे, एका त्रिकोणाला। आता इथून परत आपण पुढे जात आहोत, 3 बाजू झाल्या, हा त्रिकोण D, त्यानंतर परत इथं हा एक झाला, अशाच पद्धतीने मोजावा लागतो E। त्यानंतर हा झाला F, काय झाला, हा झाला F। किती त्रिकोण झाले हो, आतल्यात 1 2 3 4 5 6 त्रिकोण झालेले आहेत। ओके, 6 झाले। मग आता पुढचे त्रिकोण आपल्याला बघायचे, ठीक आहे, पुढचे त्रिकोण आपण समजावून घेऊ। बघा बरं, आता 2 त्रिकोणांचा मिळून त्रिकोण होणार आहे। बघा, A आणि B चा मिळून त्रिकोण होईल। बघा इथं A आणि B चा मिळून एक त्रिकोण होता, झाल्या 3 बाजू। त्याच्यामध्ये जिथं A अधिक B आहे, त्यानंतर आता हा होणार नाही, मग काय पुढे काय आहे बघा, C अधिक D आहे, हा त्रिकोण होईल। C आणि D चा मी दुसरा खडू वापरलाय, म्हणजे काय, दुसरा पेनचा कलर वापरला, हा त्रिकोण बघा नीट, C आणि D चा झाल्या 1 बाजू 2 बाजू 3 बाजू, अधिक C अधिक D चा त्रिकोण होईल। त्यानंतर C अधिक D झाला, मग आता हा त्रिकोण होणार आहे असा, बघा बरं, F आणि E चा, F अधिक E चा त्रिकोण झालेत का। आता जर तुम्ही जोडायला गेले, असा जोडला तर तो नंतर पुढे आतले आपण मोजून घेतले, नंतर 2 चे मोजले, हे त्रिकोण किती झालेत बघा बरं, हा 1 झाला, हा 2 झाला, 1 2 3, हा पण झाला। ओके, आणि त्यानंतर F आणि A चा त्रिकोण होतो, म्हणजे हा एक त्रिकोण अजून होतो, ठीक आहे, F आणि A चा, म्हणजे ज्याच्यामध्ये F अधिक A आहे। बघा, आता हा इथून घेतला, एक बाजू, ही दुसरी बाजू आणि तिसरी बाजू, झाला F आणि A चा। मग एकूण त्रिकोण किती झाले, 1 2 3 आणि 4, हे 6 होते, हे 4 झाले। आता पुढचा त्रिकोण बघा, हा अखंड आहे, म्हणजे हा P Q आणि R चा, P R आणि Q चा त्रिकोण, मोठा त्रिकोण आहे, तो एक आहे। त्यानंतर आता आणखी एक त्रिकोण राहिला, कोणता राहिला बघा, आता ज्याच्यामध्ये असा होईल, आता मी कलर परत बदलून घेतो, एक बघा, हा असा जाईल आणि असा येईल, हा एक, बरोबर। त्यानंतर हा कोणकोणत्या काय काय जमा झाले याच्यामध्ये, A B आणि C, हा A अधिक B अधिक C चा। त्यानंतर परत इकडचा त्रिकोण, ज्याच्यामध्ये F E आणि D, F अधिक D आणि E यांचा, बरोबर, म्हणजे हा आणि हा झाले 2। बघा, आता आपल्याकडे काय झालेलं आहे, आपल्याकडे एकूण त्रिकोणांची संख्या आली, हे 6, हे 4 10, हा एक 11 आणि हे 2 13, किती झाले 13। एकूण या आकृतीमध्ये 13 त्रिकोण आहेत। किती त्रिकोण आहेत, 13। कसे, आपण परत बेरीज करू, 6, हे 4 घेतले, त्यानंतर हा 1 घेतला आणि नंतर 2 घेतला, 6 आणि 4 10 आणि 1 11 आणि 12 आणि 13, आले लक्षात। अशा प्रकारे त्रिकोण मोजता येतात, यासाठी नंबर द्यायला शिका। एबीसीडी मधले स्मॉल आतमध्ये आणि कॅपिटल बाहेर द्या, ठीक आहे, ओके, आले लक्षात। काय करणार, अशा प्रकारची आकृती असली तर बाहेरच्या याला कॅपिटल नंबर द्या, आतमध्ये स्मॉल नंबर द्या आणि मॅन्युअली काढा। ओके, चला एक सोपा प्रश्न देतो आणि आपण घटक थांबवणार आहोत। बघा, आता यामध्ये या त्रिकोणातल्या त्रिकोणांची संख्या मोजा, या आकृतीमधली संख्या मोजा
आणि मला सांगा. ठीक आहे, कमेंट्स मध्ये सांगायचे. या त्रिकोणाला मी नाव देतोय, समजा ABC. आता यामध्ये तुम्हाला किती त्रिकोण आहेत हे सांगायचे. आधीचा घटक जर नीट बघितला असेल तर सहज सापडेल. यासाठी क्लुप्ती वापरा, क्लुप्तीनुसार तुम्ही उदाहरण काढू शकता. ठीक आहे, याचे रचना भाग पाडा आणि काढा. ओके, चला पुन्हा यावरती आपण एकत्रितपणे घटक घेणार आहोत, ज्यामध्ये आपण थोड्या अवघड आकृत्या पाहणार आहोत. घटक आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर करा. ओके, चला थांबतोय. गुड डे, बाय.